उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांसाठी बंद, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यामुळे निर्णय, नाथालाल पारेख मार्ग, जगन्नाथ भोसले मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावर नो पार्किंग। मुंबईमध्ये एमएमआरडीएकडून मेट्रो आणि भुयारी मार्गांचं जाळं उभारण्याची तयारी। मुंबईमध्ये आणि परिसरात मेट्रो प्रकल्पांसाठी 13,838 कोटींची तरतूद, तर भुयारी मार्गिकांसाठी 5,543 कोटींची तरतूद। एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मान्यता। एमएमआरडीए मुंबईतील बीकेसी आणि वडाळ्यामधील जागांचा लिलाव करणार। भूखंड विक्रीमधून एमएमआरडीएला 11,177 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता। यंदाच्या वर्षामध्ये अधिकाधिक महसूल मिळवण्याचा प्राधिकरणाचा निर्णय। कल्याण डोंबिवली झोन 3 मधील पोलीस लॉकअपची दुरवस्था उघड। डीसीपी अतुल झेंडे यांची महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये प्रत्यक्ष पाहणी। पावसाळ्यापूर्वी तातडीच्या दुरुस्तीचे आदेश। कल्याणमध्ये बेकायदेशीर वास्तव्य आणि व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशींच्या विरोधात भाजपा आक्रमक। हाय प्रोफाईल परिसरामध्ये बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशींवर कारवाईची मागणी। खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये निवेदन। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती लांबणीवर। आता 16च्या ऐवजी 21 तारखेला भरती प्रक्रिया होणार। 1,000 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार। एमएमआरडीएकडून तिसऱ्या मुंबई प्रकल्पाच्या मेट्रो कामांना वेग मिळणार। तिसऱ्या मुंबईसाठी नव्या मेट्रो मार्गांना एमएमआरडीएकडून 4,500 कोटींची तरतूद। एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात 87% तरतूद प्रकल्पांसाठी। आता पाहूयात पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील प्रादेशिक परिवहन विभागाकडून सुट्टीच्या दिवशी वाहन चाचणी होणार। परवान्यासाठी वाढलेले वेटिंग कमी करण्यासाठी निर्णय घेतला। शिवाय वाहन परवान्यांच्या कोट्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय। पुण्यातील महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये एकाच दिवसामध्ये 17 शस्त्रक्रिया, स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाची कामगिरी। शस्त्रक्रियांच्या यादीमध्ये काही उच्च जोखमीच्या महिला रुग्णांचाही समावेश होता। पुण्यामध्ये पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी प्रारंभ। शहर पोलीस दलामध्ये 1,633 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू। भरतीसाठी 1,39,000 उमेदवारांनी अर्ज केला, तर पहिल्या दिवशी 1,752 महिला उमेदवारांची मैदानी चाचणी। पिंपरी चिंचवड पोलीस दलामधील पोलीस भरतीसाठी उच्चशिक्षित तरुण तरुणींचा अर्ज। अभियंते वकिलासह विविध क्षेत्रामधील 5,423 जण पोलीस भरतीमध्ये उतरले। थकबाकी न भरल्यास पुण्याचं पाणी बंद करणार। जलसंपदा विभागाचा महापालिकेला इशारा। पुणे महापालिकेकडे जलसंपदा विभागाची 933 कोटी रुपयांची थकबाकी। करारानुसार पाणी कोटा संपत आल्यामुळे पुरवठा तत्काळ खंडित करण्याचा इशारा। पुणे महापालिकेला 307 कोटींचं अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा। 15व्या वित्त आयोगाचे रखडलेलं अनुदान मिळणार। मागील आर्थिक वर्षामध्ये महापालिकेला 824 कोटींचं अनुदान मंजूर झालं होतं। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रकल्पांचा आढावा घेतला। शिवाजीनगर खोले रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक। प्रकल्पाच्या प्रगतीचे आणि संकल्पनेचं सादरीकरण। मनपा आयुक्त नवल किशोर राम आणि गणेश बिडकर यांची उपस्थिती। पुण्यामध्ये अंडी आणि चिकनच्या दरामध्ये मोठी घसरण। चिकन 30 रुपये किलो मागे कमी, तर अंड्याच्या शेकड्याच्या दरामध्ये 60 ते 70 रुपये घट। गावरान अंड्याचा एक नग 13 रुपये। पुण्याच्या खेडमध्ये पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती संमेलन संपन्न। 89व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन। यावेळेला ग्रंथदिंडीनं संमेलनाची सुरुवात करण्यात आली।